नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. तर वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आज आपण कॉमर्स पेपर 2 साठी जे निवासी स्थितीवरील आपण थेअरी लेक्चर पाहिला होता, त्यावरती आज आपण काही सराव प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्या क्वेश्चन्सला आपण सॉल्व्ह कसं करायचं आहे. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून सर्वांना याची मदत सुद्धा होईल. आलं लक्षात? जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी एक खूप मोठी न्यूज मी घेऊन आलेलो आहे आज. ती म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी जी की जून अटेम्प्ट आहे, त्यासाठी आपण कम्प्लीट कोर्स ऑफ कॉमर्स घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, कम्प्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये, त्यामुळे भाषेचा काही यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत या मॉक टेस्टमधून तुमची प्रॅक्टिस होईल. PYQs विथ एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तेही एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला मिळतील. मॅरेथॉन सेशन यामध्ये असणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल. 4000+ MCQ सिरीजने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्ही एक्झामिनेशनमध्ये जेव्हा एक्झाममध्ये पेपर द्याल तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रश्नाची भीती वाटणार नाही. आणि त्यासोबतच एक सोने पे सुहागा म्हणून तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजेच पेपर 1चा जो फुल कोर्स आहे तो तुम्हाला यामध्येच मिळून जाणार आहे फ्री. तर अजिबात लेट करायचं नाही आहे, आजच ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे, मिळवायची आहे, कारण आजचा डिस्काउंट आपल्याकडे चालू आहे. ठीक आहे, आणि या डिस्काउंटमध्येच तुम्हाला हा जो कोर्स आहे तो मिळणार आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि लगेचच कोर्सला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ते कसं मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती जा, तिथे सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. ठीक आहे, हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे महाराष्ट्र सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. क्लिक करायचं आहे, तिथे जॉईन कोर्स म्हणून खाली ऑप्शन तुम्हाला दिसेल, तिथे तुम्ही क्लिक करून हा कोर्स जॉईन करायचा आहे. स्टेप्स फॉलो करायचे आहेत, फीस पे करायची आहे, लगेचच तुम्ही रजिस्टर्ड होऊन जाल. आणि रजिस्टर झाल्यानंतर कंटेंटमध्ये तुमचा जो मटेरियल आहे ते सगळाच्या सगळा अनलॉक होऊन जाईल. ठीक आहे, लाईव्ह सेशन्स जे आहेत ते लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिसू लागतील. ठीक आहे, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहेत. ऑलराईट, सो अजिबातच लेट करायचं नाही आणि वेट पण करायचं नाही आहे. आजच्या आजच कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. आलं लक्षात? चला तर सेशनला सुरू करूया आता. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन समोर आहे. अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 an individual is considered a resident in India if they satisfy which of the following conditions. बरोबर, म्हणजे आयकर अधिनियम जो आहे 1961 अंतर्गतचा, तो एखाद्या व्यक्ती खालील कोणत्या अटी पूर्ण केल्यास भारताचा रहिवासी मानला तो, असा आपल्याला प्रश्न विचारला. ठीक आहे, तर ऑप्शन्स आहेत बघा. तो संबंधित आर्थिक वर्षात किमान 182 दिवस भारतात राहिला असेल. ठीक आहे, तो संबंधित आर्थिक वर्षात किमान 60 दिवस भारतात राहिला असेल किंवा मागील 4 वर्षात एकूण 365 दिवस भारतात राहिला असेल. तो संबंधित आर्थिक वर्षात किमान 90 दिवस भारतात राहिला असेल, की ए आणि बी हे दोन आहेत. ठीक आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, सांगा. ABCD काही असेल, तुम्हाला कुठे द्यायचं उत्तर? कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजेच ए आणि बी. ठीक आहे, तो मागील म्हणजे संबंधित आर्थिक वर्षात किमान 182 दिवस तो भारतात राहिला पाहिजे आणि 60 दिवस मागील संबंधित आर्थिक वर्षात किमान 60 दिवस भारतात राहिला पाहिजे. हे दोन कंडिशन आहेत. ठीक आहे, आणि किंवा 4 वर्षात मागील 4 वर्षामध्ये 365 दिवस तो भारतात राहिला पाहिजे. ठीक आहे, बघा, हेच मी दोन गोष्टी तुम्हाला परत इथे सांगणार आहे, की लाईक 182 दिवस तो ऍटलिस्ट फायनान्शियल इयरमध्ये राहिला पाहिजे किंवा 60 दिवस तो त्या रिलिव्हंट फायनान्शियल इयरमध्ये किंवा 365 दिवस मागील 4 वर्षांमध्ये तो भारतात राहिला पाहिजे. मग त्याला आपण काय म्हणणार? रहिवासी असं कन्सिडर करणार. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज ऑलवेज कन्सिडर्ड अ रेसिडेंट इन इंडिया? ठीक आहे,
ऑप्शन काय आहेत बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती नेहमी भारतातील रहिवासी मानले जाते? हा, पहिला ऑप्शन आहे एक परदेशी नागरिक जो वर्षभरात 200 दिवस भारतात भेट देतो. ऑप्शन बी, एक भारतीय नागरिक जो वर्षभरात 182 पेक्षा जास्त दिवस भारतात राहतो. ठीक आहे. ऑप्शन सी, एक नॉन रेसिडेंट इंडियन NRI जो 150 दिवस भारतात राहतो, किंवा एक परदेशी कंपनी जी भारतात कार्यरत आहे. ठीक आहे, सांगा काय म्हणायचं इथे, काय विचारले आपल्याला की कोणती व्यक्ती नेहमी भारतातील रहिवासी मानली जाते. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, an Indian citizen who resides in India for more than 182 days in a year. एक भारतीय नागरिक जो वर्षभरात 182 पेक्षा जास्त दिवस भारतात राहतो. ठीक आहे, हे खरं उत्तर आहे, हे राईट आन्सर आहे. आयकर कायदा 1961 नुसार एखादी व्यक्ती जर वित्तीय वर्षात 182 दिवस किंवा त्याहून जास्त काळ भारतात राहिली असेल तर ती व्यक्ती तिच्या राष्ट्रीयतेची पर्वा न करता भारताची रहिवासी मानली जाईल. ठीक आहे. पुढील प्रश्न, हू अमॉंग द फॉलोइंग इज कन्सिडर्ड रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट RNOR इन इंडिया. ठीक आहे, खालीलपैकी कोणाला भारतातील निवासी परंतु सामान्यतः निवासी नसलेले म्हणजे RNOR मानले जाते? एक व्यक्ती जी गेल्या 10 वर्षापैकी 9 वर्ष भारतात रहिवासी नसलेली आहे, एक व्यक्ती जी गेल्या 7 वर्षात 730 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वेळा भारतात राहिलेली आहे, दोन्ही ए आणि बी की वरीलपैकी कोणतेच नाही. ठीक आहे, विचार करून याचं उत्तर द्या तुम्ही, मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर हवं आहे, ABCD जे काय असेल ते. ओके, सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्ही ए आणि बी. म्हणजेच एक व्यक्ती जी गेल्या 10 वर्षापैकी 9 वर्ष भारतात रहिवासी नसलेली असेल, ठीक आहे, आणि एक व्यक्ती जी गेल्या 7 वर्षात 730 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वेळा भारतात राहिलेली असेल. ठीक आहे, बघा, एका व्यक्तीस, ठीक आहे, निवासी परंतु सामान्यतः निवासी नसलेला RNOR मानले जाते जर ते खालीलपैकी कोणत्याही एका अटी पूर्ण करतात. गेल्या 10 वर्षापैकी 9 वर्ष भारतात न निवासी होते. ठीक आहे, त्यांनी मागील 7 वर्षात भारतात 730 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वेळा वास्तव्य केलेले आहे. ठीक आहे, RNOR जे आहेत याला वेगळ्या पद्धतीने कर लावला जातो, कारण फक्त त्यांचे भारतीय उत्पन्न करयोग्य असते, तर त्यांचे परदेशी उत्पन्न करयोग्य नसते जोपर्यंत ते भारतीय व्यवसाय किंवा व्यवसायातून उत्पन्न प्राप्त करत नाही. ठीक आहे, त्याने जर उत्पन्न भारतातून केलं असेल किंवा काय म्हणतात त्याला, भारतामध्ये व्यवसाय करून उत्पन्न प्राप्त केलेलं असेल तर त्याला आपण कर लावतो. ठीक आहे, अन्यथा कर लावत नाही. तर त्यांची जी रेसिडेन्शियल जी कंट्री आहे, जिथले ते रेसिडेंट आहेत, तिथे त्यांना कर द्यावा लागतो. नेक्स्ट, which of the following entities is classified as a resident under Indian tax laws? भारतातील कर कायद्यानुसार खालीलपैकी कोणता घटक निवासी म्हणून वर्गीकृत केला जातो? भारतात स्थायी संस्था असलेली परदेशी कंपनी, कंपनी कायद्याखाली स्थापन केलेली भारतीय कंपनी, जी कंपनी ज्याचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण, ठीक आहे, भारतात आहे, की बी आणि सी हे दोन्ही आहे. ठीक आहे, POEM. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजे बी आणि सी. an Indian company incorporated under the Companies Act आणि a company that has its effective place of management in India. हे दोन्ही निवासी म्हणून कन्सिडर केले जातात. आलं लक्षात? भारतामध्ये एक कंपनी रहिवासी मानले जाते जर ती भारतात स्थापित केलेली असावी. ठीक आहे, ती प्रभावी व्यवस्थापन स्थान म्हणजे इफेक्टिव्ह काय म्हणतात, प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट भारतामध्ये असावे. ठीक आहे, विदेशी कंपन्यांना जिथे एक स्थायिक स्थापना आहे तिथे भारतात कर लागू होतो, परंतु त्यामुळे ती कंपनी रहिवासी ठरते असं नाही. ठीक आहे, फॉरेन कंपनीज विच हॅव परमनंट एस्टॅब्लिशमेंट आर टॅक्सेबल इन इंडिया बट डज नॉट नेसेसरीली मेक देम रेसिडेंट. ठीक आहे,
पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इन्कम इज नॉट टॅक्सेबल फॉर नॉन रेसिडेंट इन इंडिया? भारतामध्ये निवासी नसलेल्या व्यक्तीस खालीलपैकी कोणती उत्पन्ने करयोग्य नाहीत? ठीक आहे. भारतात मिळालेले वेतन, भारतीय बँकेतून मिळालेले व्याज, भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न की भारतातील मालमत्तेवरील भाडे. आलं लक्षात? कुठलं उत्पन्न जे आहे हे करयोग्य नाही असं विचारलंय बरं का, हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, कर योग्य नाही असं विचारलंय, तेही नॉन रेसिडेंट साठी. ठीक आहे. मग विचार करा, जे भारतामध्ये मिळालेले वेतन आहे की भारतातील बँकेतून मिळालेलं व्याज आहे की भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न आहे की भारतातील मालमत्तेवरील भाडं आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी म्हणजेच भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न. ठीक आहे. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑपरेशन्स कंडक्टेड आउटसाइड इंडिया जर असेल तर नॉन रेसिडेंट साठी ते टॅक्सेबल नाही असं समजतं. बरोबर ना? बघा, नॉन रेसिडेंट एनआर इज ओनली टॅक्स्ड ऑन इन्कम दॅट अरायझेस ऑर इज रिसिव्ड इन इंडिया. भारतामध्ये किंवा भारतात उत्पन्न झालेलं असेल किंवा मिळवलेला असेल तर त्याला कर द्यावा लागतो. ठीक आहे. जसे की त्यामध्ये काही समाविष्ट आहेत, भारतामध्ये मिळालेला पगार, भारतीय बँकेतून व्याज, भारतातील मालमत्तेवरून भाड्याचे उत्पन्न है ना. तथापि भारताबाहेरील व्यावसायिक क्रियाकलापांमधून मिळालेले उत्पन्न अप्रवासासाठी करार आहे, म्हणजेच नॉन टॅक्सेबल आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चला. The concept of residential status under income tax 1961 is used to determine. आयकर कायदा 1961 जो आहे त्याच्या अंतर्गत निवासस्थान किंवा निवासी स्थान या संकल्पनेचा वापर खालील गोष्टी निश्चित करण्यासाठी केला जातो. कोणत्या गोष्टी आहेत त्या? व्यक्तीचे नागरिकत्व, व्यक्तीची भारतातील करदायित्व, व्यक्तीचे राष्ट्रीयत्व की व्यक्तीचा जन्म ठिकाण. सोपं आहे, खूप सोपं आहे है ना. आता जे रेसिडेन्शियल स्टेटस आपण पाहतो अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, तो कशासाठी पाहतो है ना? एका व्यक्तीचं नागरिकत्व आहे का नाही बघण्यासाठी, की नॅशनॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीचे राष्ट्रीयत्व बघण्यासाठी, की भारतामध्ये किंवा दुसऱ्या त्याच्या स्वतःच्या जन्म ठिकाण पाहण्यासाठी. ऑब्विस आहे है ना. आपण त्याचं टॅक्सिबिलिटी बघण्यासाठी, त्याचे तो किती करदायित्व आहे, त्याचं किती इन्कम भारतामध्ये झालेलं आहे ना, त्यामुळे त्याला टॅक्स किती लावायचा हे पाहण्यासाठी आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस बघावं लागतो. अन्यथा ही बाकीच्या गोष्टीसाठी वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बरोबर ना? बघा, द कन्सेप्ट ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस डिटरमाइन्स वेदर अ पर्सन्स इन्कम इज टॅक्सेबल इन इंडिया. It is not based on the nationality or citizenship but on the number of days an individual has stayed in India during a financial year. म्हणजेच फायनान्शियल इयरमध्ये तो किती दिवस राहिलेला आहे हे पाहण्यासाठी आणि त्याच्यावरून तो किती करपात्र आहे हे पाहण्यासाठी आपल्याला हे रेसिडेन्शियल स्टेटस पाहावं लागतं अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ठीक आहे. कळलं? कुठलं नागरिकत्व, जन्म ठिकाण हे पाहण्यासाठी याचा वापर केला जात नाही. लक्षात, त्या नागरिकाचं कर देण्याची लायबिलिटी जी आहे त्याने किंवा त्याचं उत्पन्न किती आहे, ज्याच्यावर आपल्याला किती कर घ्यायचा आहे हे पाहण्यासाठी रेसिडेन्शियल स्टेटस पाहावा लागतो. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा, व्हॉट इज द मेन फॅक्टर फॉर डिटरमाइनिंग द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ कंपनी इन इंडिया? ठीक आहे. भारतामध्ये एखाद्या कंपनीच्या निवासी स्थितीचे निर्धारण करण्याचा मुख्य घटक काय आहे? ज्या देशात संचालक राहतात तो देश, प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण, भारतातील कर्मचारी संख्या की भागधारकाचे राष्ट्रीयत्व. ठीक आहे. काय विचारले? भारतामध्ये एखाद्या कंपनीच्या निवासी स्थितीचे निर्धारण करण्याचा मुख्य घटक काय आहे? कुठला असा घटक आहे जो भारतातल्या कंपनीचं निवासी स्थिती सांगत असते? ठीक आहे. तर ते कुठली आहे? ती आहे POEM म्हणजेच प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. बघा, आयकर अधिनियम 1961 च्या कलम 6 सबसेक्शन 3 नुसार
एखादी कंपनी भारतातील निवासी मानली जाते जर ती भारतात नोंदणी करत असेल किंवा तिचा प्रभावी व्यवस्थापनाचं ठिकाण भारतात असेल. ठीक आहे. POEM म्हणजे त्या ठिकाणाचा संदर्भ आहे जिथे प्रमुख व्यवस्थापन आणि व्यापारी निर्णय घेतले जातात. त्याला POEM असं म्हटलं जातं. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. तर भरपूर क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. या क्वेश्चन्सवरून तुम्हाला कळालेलं असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स फ्रेम केले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता या प्रश्नाचं जे काही आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे त्या एक्सप्लेनेशनवर थोडा जोर द्यायचा आहे, कारण या एक्सप्लेनेशन मधून आपल्याला एक आयडिया येईल, एक संकल्पना कळेल की एक्झामिनेशन मध्ये जर प्रश्न विचारला तर या एक्सप्लेनेशनच्या आधारावरतीच ते असणार आहे, कारण हे फिक्स्ड गोष्टी आहेत. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत, हे अटी जे आहेत हे फिक्स्ड आहेत, यामध्ये चेंजेस काही होणार नाही. आलं लक्षात? सो तुम्हाला हे समजणं तितकं गरजेचं आहे, हे माझा मुद्दा आहे. ठीक आहे. सो ऑल राईट, भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणखीन काही प्रश्नांसोबत. बाय बाय.